विमला कमला चॅनलच्या एक नवीन रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। मी येथे अर्धा किलो पनीर घेतलेला आहे। पनीरला आपण 10 मिनिट मॅरिनेट करून घेणार आहे। पनीर मध्ये मी मीठ टाकत आहे, 2 चम्मच तिखट टाकत आहे, थोडासा हिंग, 1 चम्मच हळद, आलं लसूण आणि सांबार कोथिंबीर याची पेस्ट आहे। आणि हे चांगल्या प्रकारे पनीरला मी कोट करून घेणार आहे। सर्व पनीरला लावून घेणार आहे हे सर्व, कारण अशा प्रकारे 10 मिनिट पनीर मॅरिनेट करून ठेवल्यावर याची चव खूप छान येते, चवीला खूप छान लागतं आणि हे फिक्कसर लागत नाही। आपण जेव्हा पनीरचा तुकडा खातो ना तेव्हा खूप छान स्वाद येते। असं मी पूर्ण मॅरिनेट करायला 10 मिनिट ठेवणार आहे। एका कढईमध्ये मी कढई गरम करून घेतलेली आहे। 1.5 चम्मच हे बेसन आहे। पोहे खाण्याचा जो चमचा असतो आपला, त्या मेजरमेंटने 1.5 चम्मच बेसन घेतलेलं आहे मी। आणि हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे मला। यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। आपण ढाबा स्टाईल पनीर बनवत आहोत आणि पनीर मध्ये हे सिक्रेट टाकलं जातं बेसन भाजून। बेसन बारीक गॅसवर चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे आपण आणि याचा सुवास सुटलेला आहे। हे बेसन आपण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया। कढईमध्ये मी तूप घेतलेला आहे, 2 चम्मच। आता यामध्ये आपण हे पनीरचे जे मॅरिनेट करायला पीसेस ठेवलेले होते ते आपण अळतून परतून घेणार आहे। जास्त आपल्याला फ्राय करून घ्यायची नाही आहे, दोन्ही तिन्ही बाजूने थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुम्हाला जर तूप आवडत नसेल यामध्ये तर तुम्ही तेल सुद्धा टाकून घेऊ शकता। आणि हे बस आपल्याला हलकेसे 1-2 मिनिट यामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत। याने चव चांगली येते आणि हे आपलं पनीर ढाबा स्टाईल असल्यामुळे आपण यामध्ये तुपाचा उपयोग केलेला आहे। तुम्ही लोण्याचा सुद्धा उपयोग करू शकता यामध्ये। अशा प्रकारे बघा, आता हे सर्व पनीर मी अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहे, मंद आचेवरती पण। आणि करीची तयारी करून घेणार आहे आपण। यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे, 2 चम्मच जवळजवळ। तुम्ही लोणी किंवा तेलही वापरू शकता, पण परफेक्ट टेस्ट साठी आपल्याला तुपाचाच उपयोग करावा लागेल। आता आपलं तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी तडतडली की ही बघा, ही छोटी विलायची आहे ती टाकणार आहे, ही मोठी विलायची आहे एक ती टाकून घेणार आहे, 2 सुक्या मिरच्या आहेत त्या टाकणार आहे, 2 तमालपत्राची पाने टाकणार आहे आणि 1 चक्री फूल। हे चांगल्या प्रकारे मसाले असे परतून घेतल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, एकदम बारीक कापून घेतलेले आहेत कांदे। हे 2 कांदे मी यामध्ये टाकणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर सोनेरी रंगाचे कांदे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा, अशा प्रकारे कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी हळद टाकणार आहे, 1 चम्मच हळद आहे, तिखट तुमच्या स्वादानुसार, आलं लसूण पेस्ट आणि याच्यात सांबार सुद्धा टाकलेला आहे। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये मी धनेपूड टाकणार आहे, 1 चम्मच, कसुरी मेथी आहे, गरम मसाला 1 चम्मच आणि जे आपण बेसन 1.5 चम्मच भाजून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकणार आहे आणि हे मिश्रण चांगले परतून घेणार आहे। याने स्वाद खूप छान येतो।
आता बेसन यामध्ये छान भाजून घेतलेलं आहे. आपण यामध्ये बेसन या कारणाने टाकलेलं आहे की आपण यामध्ये चिरून कांदा बारीक टाकलेला आहे आणि यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहे आपण. तर असं व्हायला नको की बेसन एकीकडे आणि टोमॅटो एकीकडे. या बेसनाने त्याला छान बाइंडिंग येते. आणि आता हे हिरवी मिरचीचे तुकडे टाकणार आहे 2 मी. हे 2 टमाटर मी चांगले बारीक करून घेतलेले आहेत, ती पेस्ट टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर हा जवळपास 5 मिनिट मसाला असाच आपण शिजू देणार आहे मंद गॅसवर. आता जवळपास 5 ते 6 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता खमंग सुवास सुटलेला आहे. अशा प्रकारे बघा सर्व मसाले छान मिक्स झालेले आहे आणि यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेणार आहे. बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे. भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे छान तवंग आलेला आहे. ढाबा स्टाईल भाजी असल्यामुळे ही दाटसरच असतं, त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी टाकणार नाही आहे मी. 2 ते 3 मिनिट हा रस्सा शिजल्यानंतर यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकणार आहे. 2 ते 3 मिनिट मी ग्रेव्ही शिजून घेतलेली. आता त्यामध्ये पनीरचे हे तुकडे मी टाकून घेणार आहे. या ग्रेव्ही मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि भरभरून कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती छान तर्री आलेली आहे आणि अतिशय खूप छान सुवास सुटलेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. खूपच छान अशी ढाबा स्टाईल ही पनीरची भाजी झालेली आहे आपली. पनीर टाकल्यानंतर 2 ते 4 मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मी. आणि तुम्ही खूपच छान ही भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग, याचं स्ट्रक्चर, माझ्याकडे शब्द सुद्धा नाही आणि वास खूपच छान सुवास सुटलेला आहे भाजीचा. अशा प्रकारे ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी तयार आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा.